नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर, पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा विषय आहे पोटातलं पाणी कधी काढायचं असतं आणि पोटातलं पाणी काढण्याची प्रक्रिया काय आहे. पोटात पाणी का भरते आणि त्याच्यासाठी काय उपचार केले पाहिजेत ह्याचा वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आजचा विषय आहे की पोटातलं पाणी कधी काढायचं आणि कसं काढायचं. पोटातलं पाणी खालील कंडिशन मध्ये आपण काढलं पाहिजे. पहिलं, पोटात पाणी जर पहिल्यांदा झालं असेल, जर पोटात पाणी पहिल्यांदा झालंय आणि पाणी बऱ्यापैकी आहे, बऱ्यापैकी म्हणजे 1 लिटर पेक्षा जास्त पोटात जर पाणी जमा आहे, तर पाणी का झालं ह्याच्या टेस्टसाठी आपल्याला पोटातलं पाणी काढलं पाहिजे. दुसरं, जर पोटात पाणी खूप जास्ती झालं, पोट खूप फुगलंय, पोट खूप ताणलं गेलंय, पोट दुखतंय, तर अशा वेळेसही पोटातलं पाणी काढलं जातं. तिसरं, पोटात पाणी जमा झाल्यामुळे जर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतोय, झोपता येत नाहीये, तर हेही गोष्टींमध्ये आपल्याला पोटातलं पाणी काढलं पाहिजे. पोटात पाणी झाल्यामुळे कधी कधी किडनीच्या कामावरही फरक पडतो. किडनीचं कामही मंदावतं. तर जेव्हा किडनीचं काम अफेक्ट होतं पोटातल्या पाण्याने, तेव्हा देखील पोटातलं पाणी काढलं पाहिजे. पोटातल्या पाण्याचं जर इन्फेक्शन आपल्याला सस्पेक्टेड असेल, तर पोटातलं पाणी टेस्ट करून आपल्याला कोणतं इन्फेक्शन आहे ते आपल्याला जाणलं पाहिजे. त्याच्यामुळे जर इन्फेक्शन सस्पेक्टेड असेल पोटातल्या पाण्याचं, पेशंटला ताप येतोय आणि इन्फेक्शन आपल्याला पोटातल्या पाण्यातलं झालंय असं वाटतं, तर आपल्याला पोटातलं पाणी काढलं पाहिजे. दुसरं, आपण औषध उपचार करतोय, गोळ्या देतोय, डाएट लाईफस्टाईल फॉलो करतोय, तरी पण जर पोटातलं पाणी कमी होत नाहीये, पोट फुगतच असतं, तर अशा रुग्णांना पण ठराविक अंतराने पोटातलं पाणी परत परत काढलं पाहिजे. काही गैरसमजुती पोटातल्या पाणी काढण्याबद्दल पेशंट्स लोकांमध्ये असतात. पहिलं म्हणजे पोटातलं पाणी जर एकदा काढलं की ते परत काढतच राहायला लागतं. तर ही सगळ्यात मोठी गैरसमजूत आहे. पोटातलं पाणी जर काढलं तर परत परत काढण्याची गरज नसते. हो, काही लोकांना परत परत काढायला लागतं, पण तो वेगळा आजाराचा भाग आहे. त्याच्यामुळे एकदा पोटातलं पाणी काढलं की परत परत पाणी काढतच राहायला लागतं आयुष्यभर, हे चुकीची गैरसमजूत आहे. पोटातलं पाणी होऊ नये ह्याच्यासाठी काही वेगळे औषधं, वेगळं जेवणाच्या काही आपल्याला सवयी बदलायला लागतात. त्याच्यामुळे पोटात पाणी परत होणार नाही याची काळजी घेतली जाते. दुसरं, पोटातलं पाणी काढलं की खूप विकनेस येतो. पोटातलं पाणी काढलं, सपोज जर 5-6 लिटर पेक्षा जास्त पोटातलं पाणी काढण्यात आलेलं आहे, तर तेव्हा काही इंजेक्शन्स दिले जातात विकनेस वाटू नये म्हणून. त्याच्यामुळे जर पोटातलं पाणी 5-6 लिटर पेक्षा जास्त काढलं तरच विकनेस येण्याची शक्यता असते. पोटातलं पाणी त्याच्यापेक्षा कमी काढलं तर विकनेस येत नाही, उलट पेशंटला फ्रेश वाटतं, पेशंटला ओझं कमी होतं शरीराचं. पोटातलं पाणी काढलं की किडनी डॅमेज होते. पोटातलं पाणी काढलं की किडनी डॅमेज होत नाही, उलट पोटातलं पाणी जास्त झालं तर किडनीला डॅमेज होऊ शकतो. त्याच्यासाठी पोटातलं पाणी काढल्यानंतर उलट किडनीचं काम सुधारतं अशा पेशंट्समध्ये स्पेशली. त्याच्यामुळे पोटातलं पाणी काढल्यानंतर किडनी डॅमेज होत नसते. चौथी एक गैरसमजूत म्हणजे पोटातलं पाणी काढलं की रक्तस्राव होऊ शकतो. ही पण गैरसमजूत आहे. पोटातलं पाणी काढलं की ब्लिडिंग वगैरे काही होत नाही. आता आपण जाणून घेऊ की काय फायदे आहेत पोटातलं पाणी काढलं की. पोटातलं पाणी जेव्हा आपण काढतो तेव्हा एकतर पेशंटचं ओझं कमी होतं, त्याच्यामुळं पेशंटला चालायला, फिरायला एकदम बरं वाटतं. दुसरं, पोटातल्या पाण्यामुळे किडनीला वगैरे सूज येऊ शकते, किडनीला वगैरे दबाव येऊ शकतो, इंटेस्टाईनला दबाव येतो, डायजेशन पण कमी होतं, तर हे सगळं इम्प्रूव्ह होतं. तसंच पोटातलं पाणी काढल्यानंतर आपल्याला जेवण पण पेशंटला पहिल्यापेक्षा चांगलं जातं, पोट जास्ती फुगत नाही. तर पोटातलं पाणी काढल्यामुळे फायदे बरेच आहेत. आणि महत्वाचं, एका पेशंटनीच सांगितलेलं, पोटातलं पाणी काढल्यानंतर पोटदुखी पण कमी होतेच, पण पोटातलं पाणी काढल्यामुळं, पोट मध्ये गेल्यामुळं त्याचे कपडे पण त्याला येतात, नाहीतर कपडेही बदलायला लागतात पेशंटला पोट जास्ती फुगल्यामुळे. तर पोटातलं पाणी काढल्याचे फायदेच भरपूर आहेत. आता आपण जाणून घेऊ की पोटातलं पाणी कशा पद्धतीने काढलं जातं. पोटात पाणी जर खूप प्रमाणात असेल, पोट खूप फुगलेलं असेल, नाभीची जागा स्ट्रेच झालेली असेल, त्याला स्माइलिंग अंबलिकस म्हणतात, नाभीची जागा जर स्ट्रेस झालेली असेल आणि पोटात पाणी बऱ्यापैकी झालेलं असेल, तर सोनोग्राफीची आवश्यकता पडत नाही. एक्सपिरियन्स डॉक्टर पेशंटला चेक करून पहिलं जिथून आपल्याला पोटातलं पाणी काढायचं आहे, जनरली ही जागा डाव्या बाजूला खालच्या साईडला असते, कधी कधीच उजव्या बाजूला पोटातलं पाणी काढलं जातं. मेजॉरिटी वेळेस ते डाव्या बाजूला खालच्या साईडला पाणी काढण्याची जागा असते. ती जागा पहिलं डिसइन्फेक्ट केली जाते, स्टेरलाइज केली जाते वेगवेगळ्या औषधं वापरून. स्टेरलाइज केल्यानंतर त्या जागेत एक छोटी सुई, जी आपण ब्लड चेक करण्यासाठीही वापरतो, ब्लड काढण्यासाठी, तशी एक सुई
त्याच्यामध्ये हळूच पोक केली जाते आणि त्याला एक नळी लावून एका 5 लिटरच्या बॉटलमध्ये पाणी काढलं जातं. पाणी ग्रॅव्हिटीमुळे आपोआप त्या सुईमधून त्या नळीतून पाणी जमा होत असतं आणि हे पाणी जोपर्यंत येत राहील तोपर्यंत आपण पाणी काढतो. जनरली 5 लिटरपेक्षा जास्त जर पाणी आपण काढू तर अल्ब्युमिन नावाचं इंजेक्शन किंवा दुसऱ्या एक प्रकारचं इंजेक्शन पेशंटला दिलं जातं, की एवढं पाणी काढल्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण आणि इलेक्ट्रोलाइट्स जे सोडियम वगैरे आहे ह्यांचं प्रमाण सेटल राहावं. पण 5 लिटरपेक्षा कमी जर पाणी काढलं तर असं करण्याची काही आवश्यकता नाही. जेव्हा पाणी येणं बंद होतं तेव्हा पेशंटला डाव्या साईडला थोडं टर्न केलं जातं डाव्या कुशीवर, तेव्हा उरलेलं थोडं पाणी आणखीन निघतं. जेव्हा हे पाणी पूर्ण निघतं तेव्हा ती सुई काढली जाते आणि तिथं एक साधी चिकटपट्टी लावली जाते आणि हे अतिशय साधी आणि सोपी प्रोसिजर आहे. ह्याच्यात पेशंटला काही दुखत नसतं आणि पाणी काढल्यानंतर पेशंट लगेच घरी पण जाऊ शकतो. ह्याच्यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नसते. बऱ्याच वेळेस पाणी काढण्याच्या अगोदर सोनोग्राफी करून पॉइंट मार्किंग म्हणजे कुठं जास्त पाणी आहे तिथं मार्किंग पण केली जाते, म्हणजे तिथून जास्तीत जास्त पाणी निघू शकतं. तर आज आपण जाणून घेतलं की पोटातलं पाणी कोणत्या कंडिशन मध्ये आपण काढलं पाहिजे, पोटातलं पाणी काढण्याबद्दल गैरसमजुती काय प्रचलित आहेत आणि पोटातलं पाणी कशा पद्धतीने काढलं जातं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.